ठाणे वेस्टला जेव्हा तुम्ही येणार, ठाणेनगर पोलीस चौकी च्या इथेच तुम्हाला मसाल्यांचे दुकानं बघायला आपल्याला तिथून तुम्हाला स्ट्रेट यायचं आणि तुम्हाला जेडे वन आणि बागेल असे 2 स्टोअर बघायला मिळणार आहे। त्याच्या गल्लीतून आपल्याला स्ट्रेट जायचं आहे। स्ट्रेट जेव्हा आपण जाऊ तेव्हा बघू शकता तुम्ही इथे खूप सारे मिरचीचे मसाल्यांची दुकानं आपल्याला बघायला मिळणार आहेत। तीन आहे 3.5 बघा चांगला करून मिरची मसाला बेडकी काश्मीरी हल्दी धनिया बोलो रचित आपल्याला स्ट्रेटच जायचं आहे। आजूबाजूला तुम्ही बघू शकता मसाल्यांचे मिरच्यांचे खूप सारे दुकानं आपल्याला इथे आजूबाजूला बघायला मिळणार आहे। पण आपल्याला स्ट्रेट जायचं आहे। आपल्याला एका दुकानामध्ये जायचं आहे जे फेमस असणार आहे दुकान। सो यांच्याकडे कशा कशा प्रकारे रेट अवेलेबल आहे ते आपण बघून घेणार। हा काश्मीरी मिरची आहे, ही आपल्या काश्मीरी मिरची आहे बघा, ही बेडकी मिरची आहे, ही पटना मिरची आहे बघा, ही लवंगी मिरची आहे। आणि हे बघा ही लवंगी मिरचीचा भाव चालला आहे आता 200 रुपये किलो, 250 रुपये किलो आहे। पटना मिरचीचा भाव आहे आपला 280 रुपये किलो आहे। काश्मीरीचा भाव चालू आहे 400 रुपये किलो आहे। बेडकी मिरचीचा भाव चालू आहे आपला 350 रुपये किलो आहे। बाकी इथे बघा हिंदोरी धने पण आहे इकडे, तेव्हा हा इंदोरी धने येणार 160 रुपये किलो। राजापुरी खोबरं येणार 350 रुपये किलो। हळदचा म्हणतात आणि हे बघू शकता तुम्ही हळद पण आहे इकडे, सेलमची हळद येणार एकदम प्युअर सेलमची हळद येणार 220 रुपये किलो आहे। बाकी इथे तुम्हाला आगरी मसाला, मालवणी मसाला हां सगळं बनवून भेटेल आपल्याला, सगळं दाखवून द्या ना। इथे बघा हा ब्रँडचे मसाले पण आमचे चालू आहे तिकडे। हां हिंग भी सीधा कर लेना, हिंग भी पड़ा ना सब। इथे मिरच्या वगैरे भाजून, गरम मसाला पण भाजून सगळं भेटेल इकडे। डंकमध्ये कुटून पाहिजे डंकमध्ये, मशीनमध्ये कुटून पाहिजे मशीनमध्ये। हे आपल्या मिरच्या साफ करतात असं तर, आणि याच्यामध्ये भाजतात। हां याच्यात भाजतात आणि मशीनमध्ये दळून भेटतं। डंक पण आहे, डंकमध्ये पण कुटून भेटतं आपला मसाला। आता आपण ती भाजण्याची प्रोसेस बघितली होती, आता इथे कुटतात कसं ते आपण बघायला जाणार आहोत। हा कोणता मसाला बनतोय दादा? हा कोणता मसाला बनतोय? ये अपना बन रहा है सिंगदाना, खोपरा, कांदा, लहसुन। इथं प्रत्येक मसाले इथं डंक्यावर कुठून आपल्याला मसाले बनवून दिले जातात।
अशा प्रकारे याची प्रोसेस आहे, पाहू शकता तुम्ही. याच्यामध्ये सर्व प्रकारच्या मिरच्या आणि मसाले टाकण्यात आलेले आहेत. इथं बघू शकता तुम्ही तयार असे मसाले इथे रेडी करून ठेवलेले आहेत ऑर्डरप्रमाणे. मी गेली 15 वर्ष या ठिकाणी असतो. आणखीन मी मसाला मालवणी मसाला बनवते, पण या ठिकाणी सगळ्या प्रकारचे मसाले मिळतात. या दुकानातील सर्व वस्तू A1 प्रतीच्या आहेत. माझ्या अनुभवाप्रमाणे आपण ही या ठिकाणी यावं आणि या मसाल्याचा स्वाद घ्यावा ही मी विनंती करते. या कांदा लसूण मसाल्यामध्ये आता यांनी खोबरं ॲड केलेलं आहे, सुकं खोबरं पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे तयार होऊन इथं थंड होऊन पॅकेजिंग करतात. सो आज आपण सजरी मसाला सेंटरला व्हिजिट केलं होतं, जे आहे ठाणे वेस्टला. इथे तुम्हाला अख्खी मिरची, अख्खे मसाले व आगरी कोळी, मालवणी आणि घाटी मसाला असे सर्व प्रकारचे मसाले होलसेल भावात बनवून मिळतात. होलसेल भावात भाजून लावून व बांधून देखील मिळतील. सो तुम्हालाही घरगुती मसाला जर बनवायचा असेल तर या दुकानाला नक्की व्हिजिट करा. ॲड्रेस आणि नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करते. सो नक्की व्हिजिट करा या दुकानाला. लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.